नमस्कार. कुक विथ स्नेहल अमरीमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे. अंडा करी ही बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारे बनवली जाते आणि त्यापैकीच काही अंडा करीचे वेगवेगळे प्रकार मी तुमच्यासोबत ऑलरेडी माझ्या या चॅनलवर शेअर केलेले आहे. आज देखील मी तुमच्यासोबत अंडा करीची एक एकदम नवीन आणि टेस्टी रेसिपी शेअर करणार आहे. अशी ही युनिक आणि टेस्टी अंडा करीची रेसिपी नक्कीच तुम्ही आजपर्यंत कधीही बघितली आणि खाल्लीही नसेल. नेहमी त्याच प्रकारची अंडा करी खाऊन बोर झाले असाल, तर एकदा माझ्या या रेसिपीप्रमाणे तुम्ही नक्की अशी ही एकदम युनिक आणि अतिशय टेस्टी अशी अंडा करी ट्राय करून बघा. मला खात्री आहे ही रेसिपी तुम्हाला आणि तुमच्या घरातील सर्व सदस्यांना नक्कीच बोटांसोबत ताटसुद्धा चाटायला मजबूर करेल. चला तर मग वेळ वाया न घालवता लगेचच आपण आपल्या आजच्या या चविष्ट रेसिपीला सुरुवात करूया. परंतु त्या अगोदर तुम्ही माझा हा चॅनल सबस्क्राईब केला नसेल, तर प्लीज माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा. म्हणजे माझ्या पुढील प्रत्येक व्हिडिओच्या नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत राहतील. तर सर्वात अगोदर इथे ह्या बाउलमध्ये मी ही 2 अंडी फोडून घेणार आहे. मी आजची ही अंडा करी 2 जणांसाठी तयार करणार आहे. तुम्ही तुमच्या घरातील सदस्यांच्या क्वांटिटीनुसार प्रत्येक सामग्रीचं प्रमाण वाढून घ्यायचंय. आता ह्याच्यामध्ये मी ह्या 2 बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या घालून घेणार आहे. यानंतर इथे ह्या मिक्सरच्या भांड्यात मी हा एक मीडियम साईजचा कांदा असा बारीक करून घेतलाय. तुमच्याकडे चॉपर असेल तर तुम्ही हा कांदा चॉपरमध्ये सुद्धा बारीक करून घेऊ शकता. अर्धा चमचा मिक्सरला बारीक केलेला कांदा मी ह्याच्यामध्ये घालून घेणार आहे. यासोबतच चवीनुसार छोटा पाव चमचा मीठ आणि अगदी थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून हे सर्व जिन्नस चमच्याने असे चांगले फेटून घ्यायचे. हे फेटलेलं अंड्याचं मिश्रण आपण जरा वेळ साईडला ठेवून देऊया. यानंतर इथे मी ह्या 4 अशा एकसारख्या साईजच्या ह्या छोट्या-छोट्या वाट्या घेतल्या आहे. या सगळ्या वाट्यांना मी आतल्या बाजूने असं ब्रशच्या साहाय्याने थोडंसं तेल लावून घेणार आहे, जेणेकरून आपलं अंड्याचं मिश्रण ह्या वाट्यांना वाफवल्यानंतर चिकटणार नाही. या वाट्यांमध्ये आपण तयार केलेलं अंड्याचं मिश्रण घालून वाफवून घेणार आहोत. तर तयार केलेलं अंड्याचं मिश्रण मी ह्या 4ही वाट्यांमध्ये समप्रमाणात घालून घेणार आहे. लक्षात ठेवा, ह्या वाट्या अगदी काठोकाठ भरायच्या नाहीये, कारण अंड्याचं मिश्रण वाफून ह्या वाट्यांमध्ये फुगून येत असतं. या सगळ्या वाट्या मी ह्या डिशमध्ये ठेवून घेणार आहे. या वाट्यांमध्ये आपण हे अंड्याचं मिश्रण अर्ध भरलंय, पण जेव्हा हे मिश्रण वाफून निघेल तेव्हा तुम्हाला ह्या वाट्या पूर्णपणे भरलेल्या दिसतील. यानंतर इथे गॅसवर मी ही थोडीशी पसरट बुडाची कढाई ठेवून घेतलीये. या कढाईमध्ये आपण सुरुवातीला हे 1 ग्लास पाणी घालून घेऊया. यानंतर ह्या कढाईमध्ये असा एखादा स्टँड ठेवून घ्यायचा आहे आणि ह्या स्टँडवर अंड्याच्या मिश्रणाने भरलेल्या वाट्यांची ही डिश ठेवून घ्यायची आहे. यानंतर कढाईवर घट्ट झाकण ठेवून फुल फ्लेमवर ह्याला साधारण 6 ते 7 मिनिट वाफवून घ्यायचंय. तर हे पहा, तुम्ही ते पाहू शकता, हे वाट्यांमधलं अंड्याचं मिश्रण वाफवून छान असं फुगून आलंय. गॅस बंद करून या कढाईमधली ही डिश मी काढून घेणार आहे. वाट्यांमधलं अंड्याचं मिश्रण पूर्णपणे थंड झालं की ह्याला असं सुरीला थोडंसं तेल लावून ह्या वाट्यांमधून काढून घ्यायचंय. सुरीच्या साह्याने मिश्रणाच्या कडा अशा अगोदर वाट्यांपासून सुट्या करायच्या आहे. वाटी अशी हातावर पालथी करायची आहे आणि ह्या वाटीतलं वाफवलेलं अंड्याचं मिश्रण वाटीमधून असं काढून घ्यायचंय. हे पहा, आपलं हे वाफवलेलं अंड्याचं मिश्रण अगदी पनीर सारखंच दिसतंय. हे पहा, हे वाफून फारच सॉफ्ट आणि स्पॉन्जी झालंय. हे अशा पद्धतीचं अंड खायचं तुम्हाला अजिबात कंटाळा नाही येणार. ह्याची अंडा करी सुद्धा अगदी पनीर सारखीच फारच मस्त बनवून तयार होते. तर इथे मी ह्या 4ही वाट्यांमधलं अंड्याचं वाफवलेलं मिश्रण वाट्यांमधून काढून घेतलंय. ही वाफवलेली अंडी अशीच देखील खायला फारच छान लागतात. बस, तर आता इथे गॅसवर मी ह्या कढाईमध्ये गरजेप्रमाणे थोडंसं तेल घालून घेतलंय. हे वाफवलेले अंड्याचे प्रत्येक स्लाइस मी ह्या तेलामध्ये घालून घेणार आहे. ह्यांच्या दोन्ही बाजू मीडियम फ्लेमवर हलक्याशा शालो फ्राय करून घ्यायच्या आहे, म्हणजे ह्यांचा जो कच्चेपणा आहे तो दूर होईल आणि आपल्या या अंड्याच्या स्लाइस खाण्यासाठी अजूनच जास्त टेस्टी लागतील. या सगळ्या स्लाइसची एक बाजू मी मीडियम फ्लेमवर साधारण 2-2 मिनिट शालो फ्राय करून घेतली आहे. हे पहा, तुम्ही इथे पाहू शकता, ह्यांना तेलामध्ये हलकंसं शालो फ्राय केल्याने ह्यांना रंगसुद्धा फारच छान आलाय आणि ह्या सगळ्या स्लाइस पहिल्यापेक्षाही सॉफ्ट आणि टेस्टी तयार झाल्या आहे.
बस तर आता ह्या शिल्लक राहिलेल्या तेलामध्ये मी सुरुवातीला हे अर्धा चमचा जिरं घालून घेणार आहे. यासोबतच 2 हिरवी इलायची, छोटासा दालचिनीचा तुकडा आणि 2 लवंगा घालून घ्यायच्या आहे. ह्यांना तेलामध्ये ह्यांचा छान असा सुगंध सुटेपर्यंत परतून घ्यायचंय. यानंतर मिक्सरला बारीक केलेला शिल्लक राहिलेला सगळा कांदा मी ह्या तेलामध्ये परतायला घालणार आहे. कांदा फुल फ्लेमवर मस्त असा तांबूस होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. कांदा एकीकडे परतत आहे तोपर्यंत इथे या मिक्सरच्या भांड्यात मी ह्या एका मीडियम साईजच्या टोमॅटोच्या फोडी घालून घेणार आहे. यासोबतच 4 लसणाच्या पाकळ्या, 2 हिरव्या मिरच्या, पाव इंचाचे आल्याचे तुकडे आणि थोडीशी कोथिंबीर घालून ह्यांची मी मिक्सरला पाणी न घालताच वाटून अगदी बारीक पेस्ट तयार करून घेणार आहे. इथे आपला हा कांदा सुद्धा मस्त असा तांबूस रंगावर परतून झालाय. आता ह्याच्यामध्ये आपण ही मिक्सरला तयार केलेली सगळी पेस्ट घालून घेऊया. यानंतर अर्धा चमचा भाजून बारीक केलेली धनेपूड, पाव चमचा भाजून बारीक केलेली जिरं पूड, चवीनुसार अर्धा चमचा लाल तिखट आणि चवीनुसार अर्धा चमचा मीठ घालून हे सर्व जिन्नस तेलामध्ये छानपैकी परतून घ्यायचे. यासोबतच छोटा अर्धा चमचा हळद सुद्धा ह्याच्यामध्ये घालायची आहे. लो फ्लेमवर हे सर्व जिन्नस 3 ते 4 मिनिट छानपैकी परतून घ्यायचे. ह्यांच्यातलं तेल हलकंसं सेपरेट होईपर्यंत ह्यांना तेलामध्ये परतून घ्यायचंय. जेव्हा तुम्हाला ह्याच्यातलं तेल हलकंसं सेपरेट झाल्यासारखं दिसेल आणि ही पेस्ट तुम्हाला अशी रवाळ झाल्यासारखी दिसेल, तेव्हा तुम्ही ह्याच्यामध्ये तुमच्या गरजेनुसार पाणी घालायचंय. अंडा करीची ग्रेव्ही तुम्हाला जशी घट्ट पातळ खायला आवडत असेल, त्यानुसार तुम्ही ह्याच्यामध्ये पाणी घालायचंय. मी ह्याच्या ग्रेव्हीसाठी ह्याच्यामध्ये 1.5 ग्लास पाणी घालून घेतलंय. पाणी घातल्यानंतर या ग्रेव्हीला फुल फ्लेमवर एक चांगली उकळी येऊ द्यायची आहे. ग्रेव्हीला उकळी आल्यानंतर ह्या ग्रेव्हीमध्ये शॅलो फ्राय केलेल्या सगळ्या अंड्याच्या स्लाइस घालून घ्यायच्या आहे. ही अंडा करी खरोखर बनवायला फारच मजेशीर, सोपी आणि चवीला अतिशय टेस्टी लागते. तुमच्या मुलांची, तुमची आणि तुमच्या घरातील सर्व सदस्यांची ही अंडा करी नक्कीच फारच फेवरेट होईल, जेव्हा ते ही अंडा करी टेस्ट करतील. बस तर आता सर्वात शेवटी ह्याच्यामध्ये छोटा अर्धा चमचा गरम मसाला घालायचा आहे आणि ह्याच्यावर अर्धवट झाकण ठेवून ह्याला लो फ्लेमवर 6 ते 7 मिनिट शिजून घ्यायचंय. तर इथे आपण ही अंडा करी लो फ्लेमवर एक 6 मिनिट शिजून घेतलीये. हे पहा, फारच लाजवाब बनून तयार झाली आपली ही नवीन पद्धतीची अंडा करी ह्या ठिकाणी. सर्वात शेवटी थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर ह्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे. हे पहा, तुम्ही ते पाहू शकता, आपली ही अंडा करी ह्या ठिकाणी फारच जबरदस्त बनून तयार झाली आहे. हिचा सुगंध सुद्धा ह्या ठिकाणी फारच छान सुटलाय. रंग आणि तर्री देखील बघा आपल्या ह्या अंडा करीला काय मस्त आली आहे. फक्त दिसायलाच नव्हे तर चवीला सुद्धा आपली ही अंडा करी फारच टेस्टी बनून तयार झाली आहे. नेहमीच्या अंडा करीच्या त्याच रेसिपी बनवून आणि खाऊन बोर झाले असाल, तर ही नवीन आणि सोप्या पद्धतीने तयार केलेली लाजवाब चवीची अंडा करी तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. बघा, नक्कीच तुम्हाला, तुमच्या मुलांना आणि तुमच्या घरातील सर्व सदस्यांना ही नवीन पद्धतीची अंडा करी बघूनच खावीशी वाटेल आणि आवडेलही. या अंडा करीतल्या अंड्याच्या स्लाइस सुद्धा खाण्यासाठी अगदी पनीरसारख्या सॉफ्ट आणि टेस्टी लागतात. तेव्हा तुम्हाला ह्या ग्रेव्हीतली ही अंडी खायचा अजिबात कंटाळा नाही येणार. चपाती, नान, पराठे, वेगवेगळ्या प्रकारच्या भाकरी आणि भातासोबतही तुम्ही ही अंडा करी खाण्यासाठी सर्व करू शकता. खरोखर ही अंडा करी फारच म्हणजे फारच टेस्टी लागते खाण्यासाठी. तुम्ही माझ्या या रेसिपीप्रमाणे अशी ही एकदम युनिक, सोपी, सॉफ्ट आणि टेस्टी अंडा करी एकदा नक्की ट्राय करून बघा. आणि तुम्हाला माझी आजची ही रेसिपी आवडली असेल, तर प्लीज माझ्या या रेसिपीला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा. आणि अशाच नवनवीन आणि पारंपरिक रेसिपीज बघण्यासाठी माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया पुढील रेसिपींमध्ये. तोपर्यंत हेल्दी खा आणि हेल्दी रहा. टेक केअर.